श्री स्वामी समर्थ. आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा 20 मार्च 2026 वार शुक्रवार या दिवशी येत आहे. या मंगलदिनी स्वामींच्या आवडीचे जे पदार्थ आहेत त्यापैकी कोणताही एक पदार्थ म्हणून आपण स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. बघा, स्वामींच्या आवडीचे पदार्थ कोणते कोणते आणि या दिवशी स्वामींना त्यांच्या आवडीचा नैवेद्य कसा अर्पण करावा याच विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा 20 मार्च वार शुक्रवार या दिवशी आहे. या दिवशी साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज दत्त अवतार हे प्रकट झाले होते. बघा, या दिवशी हे प्रकट झाले होते म्हणून आपण त्यांचा प्रकट दिन हा साजरा करत असतो. स्वामींचा प्रकट दिन हा साजरा करायचा आहेच, पण या दिवशी आवर्जून महाराजांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत त्यापैकी आपल्याला कोणताही एक पदार्थ किंवा शक्य होतील तेवढे पदार्थ बनवून आपल्याला त्याचा नैवेद्य म्हणून, प्रसाद म्हणून आपल्याला महाराजांना दाखवायचा आहे आणि त्यानंतर घरातील सर्वांनी तो प्रसाद ग्रहण करायचा आहे. यामुळे आपले गुरु ग्रह तर स्ट्रॉंग होतीलच, गुरूंचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल आणि गुरूंचं पाठबळ सुद्धा आपल्याला मिळतं. आपल्या घरामध्ये यामुळे बघा, घरामध्ये यामुळे आनंदाचं वातावरण राहतं, सकारात्मक ऊर्जा असते, त्याचप्रमाणे घर एकोपाने राहत असतं. आता स्वामी म्हणतात, तू जे जे प्रेमाने अर्पण करशील ते ते मी आनंदाने स्वीकारेल, पण हा नैवेद्य अर्पण करण्याची एक पद्धत आहे. बघा, नैवेद्य दाखवण्याची देखील एक पद्धत आहे. नैवेद्य दाखवताना आपल्याला मंत्र कोणता म्हणायचा आहे, नैवेद्य कसा दाखवायचा आहे, आपण ही माहिती बघणार आहोत. स्वामींचा प्रकट दिन या निमित्ताने आपण त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत ते पदार्थ आपण बनवलेच पाहिजे. आणि तुम्हाला जर का पाहिजे असेल तर तुम्ही यापैकी तुम्हाला जितके पदार्थ बनवता येतील तितके तुम्ही पदार्थ बनवायचे आहे. आता ज्यांना सकाळी नैवेद्य दाखवणं शक्य असेल त्यांनी सकाळी दाखवा. ज्यांना दिवसभरात शक्य झालं नाही, बघा आता बऱ्याच लेडीज जॉबला जातात, काही कामं असतील किंवा इतर बाहेरची कामं असतील, ज्यांना सकाळी किंवा दुपारी हे करणं शक्य नाही त्यांनी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जसं शक्य होईल त्यावेळेत तुम्ही स्वामींच्या आवडीचे पदार्थ बनवून त्यांना तुम्हाला ते नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे. बघा, आपले हे स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत. अख्ख्या जगाचा कारभार ते बघत असतात. आपण त्यांना काय देणं लागतो, त्यांनी जे जे आपल्याला दिलेलं आहे आपण तेच त्यांना देत असतो. परंतु हा दिवस त्यांचा असल्यामुळे आपण आवर्जून त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून आपल्या हाताने बनवून त्यांना अर्पण करायचे आहे. असं म्हणतात, या दिवशी आपण स्वतःच्या हाताने पदार्थ बनवून त्यांना प्रसाद, त्यांना नैवेद्य हा दाखवायचा आहे. जर का आपण आपल्या हाताने काही पदार्थ बनवून त्याचा नैवेद्य महाराजांना दाखवला तर आपल्या हातात ज्या काही दुर्भाग्याच्या रेषा आहे ह्या रेषा मिटतात असं म्हणतात आणि आपल्याला सौभाग्य प्राप्त होतं. आता या दिवशी महाराजांना नैवेद्य दाखवा किंवा महाराजांची कोणतीही सेवा करा, शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो. आपण किती भक्तिभावाने त्या गोष्टी करतो हे महत्त्वाचं असतं. आपला भाव जर का शुद्ध असेल तर कुठलीही सेवा, कुठलाही पदार्थ हे स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचत असतं. आता सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे बघा, स्वामींना आवडणारा पदार्थ. आता स्वामींना बेसनाचे लाडू खूप आवडतात. मग आपण या दिवशी वरण भात, चपाती, भाजी, एखादा गोडाचा पदार्थ याचा स्वयंपाक बनवून याचा नैवेद्य दाखवू शकतो किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक बनवून त्याचा नैवेद्य दाखवू शकतो. आता बऱ्याच जणांनी पारायण चालू केलं असेल, या दिवशी पारायणाची सांगता असेल, गुरुचरित्र पारायणाची देखील सांगता असेल, मग अशा वेळेस तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला असेल, घेवड्याच्या शेंगाची भाजी केलेली असेल, याचा नैवेद्य दाखवायचा आहेच. त्याचबरोबर आपल्याला आपल्या हाताने नाही 5 नाही 11 किमान 2 तरी बेसनाचे लाडू बनवायचे आहे आणि याचा नैवेद्य आपल्या स्वामी समर्थ महाराजांना दाखवायचा आहे. कारण बेसनाचे लाडू स्वामी समर्थ महाराज यांना खूप आवडतात. आता हे लाडू विकत आणण्याऐवजी आपण घरात बनवायचे आहे. तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवू शकतात आणि प्रकट दिनाच्या दिवशी याचा नैवेद्य स्वामी समर्थ महाराज यांना दाखवू शकतात. त्याचप्रमाणे बुंदीचे लाडू. बघा, आता ज्यांना कामामुळे शक्य नाही, जमतच नाही, मग अशा वेळेस तुम्ही नाईलाज ज्या वेळेस असेल अशा वेळेस तुम्ही बाहेरून बेसनाचे बुंदीचे लाडू विकत आणून याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. नैवेद्य दाखवण्याची देखील एक पद्धत आहे.
आता बघा, तुम्ही दुपारी जर का स्वयंपाक केला असेल पुरणपोळीचा, वरण भाताचा, त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवा. बेसनाचे लाडू तुम्ही संध्याकाळी दाखवले तरी चालेल. आता बेसनाच्या लाडूचा तुम्ही नैवेद्य दाखवल्यावर आपल्याला तो लगेच उचलायचा नाही. आपल्याला तो तसाच रात्रभर स्वामी समर्थांसमोर झाकून ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य उचलून घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. दुसरं म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न असतो की नैवेद्यामध्ये कांदा वापरायचा का. बघा, महाराजांना कांदा भजी अतिशय प्रिय होती. एक म्हणजे घेवड्याची भाजी, दुसरं म्हणजे पुरणपोळी, तिसरं म्हणजे बेसनाचे लाडू आणि चौथं म्हणजे कांदा भजी. त्यामुळे या दिवशी आपण आवर्जून कांदा वापरून कांदा भजी करू शकतो. जरी तुम्ही भाजीमध्ये कांद्याचा वापर केला नाही तरी देखील तुम्हाला आवर्जून या दिवशी कांदा भजी बनवायची आहे आणि याचा देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. आता तुम्हाला स्वयंपाक करणं शक्य नसेल तर तुम्ही यापैकी जे जे पदार्थ तुम्हाला बनवणं शक्य असेल तेवढी पदार्थ बनवून तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही खिरीचा नैवेद्य देखील दाखवू शकतात. आता दुधाची खीर, मग दुधाची खीर तुम्ही कशाची बनवायची? शेवयाची बनवा, तांदळाची बनवा, मखाण्याची बनवा. तुम्हाला जी शक्य होईल ती खीर तुम्हाला बनवायची आहे आणि त्याचा नैवेद्य तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांना दाखवायचा आहे. आता नैवेद्य दाखवताना आपण जे पण पदार्थ घेणार आहोत यावर आपल्याला एक एक तुळशीचं पत्र ठेवायचं आहे. बघा, एक एक तुळशीचं पान ठेवून आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. नैवेद्य दाखवताना जर का तुम्ही पूर्ण स्वयंपाक केला असेल तर आपण घरात जसं जेवण करतो, जसं आपण आपल्यासाठी ताट भरून घेत असतो ना, तसाच नैवेद्य, तसंच ताट स्वामी समर्थांसाठी देखील भरायचं आहे. त्याचप्रमाणे अगदी साधी सोपी भाजी चपाती म्हणजे बघा, बेसनाची भाजी आणि भाकरी. बेसनाची भाजी आणि भाकरी याचा देखील तुम्ही नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना आवडतो. बघा, आपला भाव महत्त्वाचा आहे. आपण किती भक्तिभावाने, किती प्रेमाने ती गोष्ट करतो हे महत्त्वाचं आहे. आपण काय केलं, किती सजवलं, किती सजावट केली हे महत्त्वाचं नाही. त्याचप्रमाणे तुम्हाला खिरीचा नैवेद्य करणं शक्य नसेल, पुरणपोळी करणं शक्य नसेल तर तुम्ही शिरा बनवू शकतात, गोड भात तुम्ही बनवू शकतात. याचा देखील नैवेद्य तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना दाखवू शकतात. नैवेद्य दाखवताना ताट आपण जे घेणार आहोत ते ताट आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. आपण जर का मांसाहार घरात बनवत असाल तर मांसाहारासाठी जे आपण ताट वापरतो ते ताटं देवांसाठी किंवा आपल्या स्वामींसाठी आपल्याला वापरायचं नाही आहे. त्यानंतर आपल्याला एका पेल्यामध्ये पाणी देखील भरून घ्यायचं आहे. आता आपण ताट भरल्यानंतर प्रत्येक पदार्थांवर आपल्याला एक एक तुळशी पत्र ठेवायचं आहे. नैवेद्य दाखवताना तो कधीही जमिनीवर ठेवायचा नाही. बघा, नैवेद्य बरेच जण जमिनीवर ठेवतात. मग नैवेद्य आपल्याला पाटावर ठेवायचा आहे किंवा मग आता नैवेद्याचं ताट ठेवण्यासाठी नैवेद्याचं खाली बघा वस्त्र मिळतं, ते ठेवा तुम्ही. त्यावर पाण्याने भरीव चौकोन काढायचा आहे आणि मग त्यावर आपल्याला ताट ठेवायचं आहे. आता नैवेद्य दाखवताना देखील काही नियम असतात. सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्या. दिवा चालू असेलच, जर का नसेल तर दिवा प्रज्वलित करा. धूप दाखवून घ्या. त्यानंतर भरीव पाण्याने चौकोन काढून त्यावर नैवेद्याचं ताट ठेवा. त्यानंतर तुळशीचं पत्र घेऊन, तुळशीचं पान घेऊन पाण्यामध्ये बुडवून आपल्याला 3 वेळा पाणी ताटाभोवती फिरवायचं आहे. तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही नैवेद्यम समर्पयामी असं देखील म्हणू शकतात. तुम्ही 1 वेळा गायत्री मंत्र म्हणा. त्यानंतर ते पान, तुळशीपत्र तुम्हाला ताटात एखाद्या पदार्थावर ठेवायचं आहे किंवा स्वामींना अर्पण करायचं आहे. पुन्हा तुम्ही तुळशीचं पान घ्या, पाण्यात बुडवा, 3 वेळा पाणी फिरवा आणि नैवेद्यम समर्पयामी असं तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर नैवेद्याला स्पर्श करा आणि त्यानंतर आपल्याला हे ताट किंवा हाताने स्वामींना त्याचा भोग द्यायचा आहे. बघा, स्वामींना त्याचा भोग द्यायचा आहे. यानंतर नैवेद्याला स्पर्श करून आपण ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृत तत्वाय स्वाहा म्हणायचं आहे आणि या प्रकारे तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर शेवटी तुळशीपत्र स्वामींच्या चरणाशी अर्पण करायचं आहे. देठ स्वामींकडे काढायचं. पानाचा टोकाचा भाग हा आपल्याकडे आला पाहिजे. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर महाराजांना नमस्कार करा, मुजरा करायचा आहे. जो नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना ग्रहण करण्यासाठी, जेवायला बोलवण्यासाठी आपल्याला निमंत्रण द्यायचं आहे. स्वामी समर्थ महाराजांना जेवायला या असं आपल्याला म्हणायचं आहे. त्यानंतर तो नैवेद्य 10 मिनिटं स्वामींपुढे तसाच ठेवायचा आहे. त्यानंतर आपण तो नैवेद्य अर्धा तास झाकून ठेवायचा आहे.
उघडा ठेवायचा नाही. स्वामी समर्थ महाराज जेवायला आपल्याकडे येत असतात. त्यांना जेवायला वेळ लागतो आणि जेवणासाठी त्यांना देखील शांतता लागते आणि म्हणूनच आपण त्या ठिकाणाहून दुसऱ्या रूममध्ये किंवा हॉलमध्ये यायचं आहे. शक्य झाल्यास आपण 10 मिनिटं नामस्मरण करू शकतो. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतो. यानंतर आपण ज्यावेळेस जेवायला बसणार आहोत त्यावेळेस आपण हे नैवेद्याचं ताट स्वतः जेवायला घ्यायचं आहे. घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून हे नैवेद्याचं ताट यातला प्रसाद ग्रहण करायचा आहे. त्यानंतर आपण जे बेसनाचे लाडू ठेवलेले आहेत ते दुसऱ्या दिवशी आपण ग्रहण करायचे आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला शक्य झाल्यास आपण स्वामी समर्थांच्या मंदिरात किंवा केंद्रात दर्शनाला जायचं आहे. जाताना शक्य झाल्यास आपण आवर्जून बेसनाचे लाडू, बुंदीचे लाडू किंवा पेढ्यांचा प्रसाद घेऊन जायचा आहे. आपल्याला शक्य झाल्यास आपण एक नारळ, खडी साखर स्वामी समर्थ महाराज यांच्यासाठी घेऊन जायचं आहे. शक्य झाल्यास आपण तेथे अन्नदान करायचं आहे, गुप्तदान करायचं आहे. आपण तिथे गरजू लोकांना पिवळे वस्त्र, पिवळी मिठाई, पिवळे पदार्थ आपण दान करू शकतो. या पद्धतीने आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे.